नॉर्मली फणसाचे गरे खाऊन आपण त्यांचे बिया ज्या आहेत त्या असेच फेकून देतो. तर ते फेकून न देता तुम्ही त्याची अशा प्रकारे जर भाजी बनवली तर ती खूपच चविष्ट लागते आणि खूपच अप्रतिम होते. नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला फणसाच्या बियांची भाजी जी आहे ती दाखवणार आहे. व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला वळूया आपण कृतीकडे. ही टेस्टी भाजी कशी आपण बनवली ती बघूया. तर सर्वात आधी तुम्हाला इथे फणसाचे बिया ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. फक्त बियासुद्धा रेडीमेड मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर ह्या कच्च्या बिया आहेत. आता या बिया ज्या आहेत त्या तुम्हाला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये या बिया ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता इथे कुकर घेतलेला आहे मी, छोटा कुकर. त्यामध्ये बिया टाकून घ्यायच्या आहेत सगळ्या. 1 ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि चवीपुरतं मीठ तुम्हाला ॲड करायचं आहे. तर थोडंसं मीठ मी इथे टाकलेलं आहे, अर्धा छोटा चम्मच. आणि त्यानंतर कुकरची शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 शिट्ट्या तुम्हाला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत. डिपेंड्स तुमचं कुकर कसं आहे ते. तर 4 ते 5 शिट्ट्यामध्ये बिया ज्या आहेत त्या खूप छान प्रकारे शिजून जातात. तर मी आता तुम्हाला इथे दाखवते. ते बिया ज्या आहेत त्या छान अशा दबल्या गेल्या पाहिजेत, मऊसर झाले पाहिजेत. तर अशा प्रकारे बी जी आहे ती आपली छान शिजलेली आहे. तर आता याचं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि थोडा वेळ थंड झाल्याच्या नंतर आपल्याला या बिया ज्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत. तर सर्वात आधी इथे कढई मी घेतलेली आहे. जवळा जो आहे तो मी इथे टाकलेला आहे. तुम्ही जर नॉनव्हेज नसेल खात तर जवळ्याची स्टेप जी आहे ती स्किप करा. तर जवळा जे आहे ते तुम्हाला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, तेल वगैरे न टाकता. आणि त्यानंतर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे. आता त्याच कढईमध्ये मी या बिया घेतलेल्या आहेत, या शिजवून घेतलेल्या बिया आहेत आपल्या. तर त्या बिया ज्या आहेत त्या तुम्हाला थोडंसं परतून घ्यायचं आहे, तेल वगैरे काही न टाकता. बिया ज्या आहेत त्या फक्त भाजून घ्यायच्या आहेत. यामुळे आपलं जे बिया आहेत त्यांना छान स्मोकी फ्लेवर येतो. तर ही स्टेप अजिबात स्किप करू नका. तर आपले बिया ज्या आहेत त्या 1 ते 2 मिनटं तुम्हाला हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यांची सालं जी आहेत ते काढून घ्यायची आहेत. आता इथे मी एक वेगळी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी 2 चम्मच मोठे तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेले आहेत 1 छोटा चम्मच आणि लसूणच्या पाकळ्या ज्या आहेत त्या बारीक चिरून टाकलेली आहेत. तुम्ही हवं तर लसूण ठेचूनसुद्धा टाकू शकता. तर लसूण आणि जिरे जे आहेत ते आपले छान फ्राय झाले पाहिजेत. लसूण जो आहे तो छान गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे. तर लसूण आपला छान गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो इथे यात टाकून घ्यायचा आहे. तर कांदा जो आहे तो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा जो आहे तो आपला छान गुलाबीसर झाल्याच्या नंतर इथे मी 1 मिरची ॲड केलेली आहे. तुम्ही हवं तर मिरची स्किप करू शकता, कारण नंतर यात मसाले जे आहेत ते पडणारच आहेत. तर मिरची टाकल्याच्या नंतर कांदा जो आहे तो तुम्हाला चांगला असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर यात अर्धा टोमॅटो मी ॲड केलेला आहे. टोमॅटो ॲड केल्याच्या नंतर आपल्याला यात चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. 1 छोटा चम्मच हळद ॲड केलेली आहे आणि 1 मोठा चम्मच लाल तिखट ॲड केलेला आहे. 1 चम्मच धने पावडर जे आहे ते मी इथे ॲड केलेलं आहे. आता हे सगळे मसाले जे आहेत ते आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहेत. तर मसाले जे आहेत ते आपले छानपैकी परतले गेले पाहिजेत. तर आता आपले मसाले जे आहेत ते करपू नये त्यामुळे मी थोडंसं पाणी जे आहे ते इथे ॲड केलेलं आहे. आणि पाणी ॲड केल्याच्या नंतर आपला भिजवलेला जवळा जो आहे तो ह्यात आपल्याला घालून घ्यायचा आहे. जवळ्यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते. जर तुम्ही व्हेज असाल तर जवळा नाही घातला तरीही चालतं. तर जवळा घातल्याच्या नंतर तुम्हाला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही भाजी जी आहे तुम्ही भातासोबत आणि भाकरीसोबत खाऊ शकता. खूपच अप्रतिम अशी भाजी ही तयार होते आपली. एकदा नक्कीच करून बघा. तर आता ह्यात मी आगरी मसाला ॲड केला आहे. 1 मोठा चम्मच आगरी मसाला जो आहे तो मी इथे ॲड केला आहे. त्याच्यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते. तर आता मसाले जे आहेत ते सगळे आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहेत. आणि तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल तर त्यामध्ये ही भाजी नक्की बनवा. तर आता आपले मसाले जे आहेत ते छान परतले गेले आहेत. इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, त्याच्यामुळे भाजीला छान फ्लेवर येतो.
कोथिंबीर जी आहे ती आपण नंतरसुद्धा टाकणारच आहोत, पण या स्टेजला कोथिंबीर टाकली आहे कारण कोथिंबीरचासुद्धा फ्लेवर छान लागतो या भाजीमध्ये. आता यात उकडून भाजलेले बिया जे आहेत त्याची सालं जी आहे ती काढून टाकलेली आहेत आणि आता यात बिया ॲड करायच्या आहेत तुम्हाला. तर बिया ॲड करून तुम्हाला ही भाजी जी आहे ती मसाल्यासोबत खूप छान परतून घ्यायची आहे. तर आपले मसाले जे आहेत ते छान बियाला लागले पाहिजेत आणि त्यानंतर यात मी पाणी ॲड करणार आहे. तर 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला आणि जास्त शिजवायचं नाही आहे. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी या भाजीची तेवढी ग्रेव्ही तुम्ही ठेवू शकता. जर तुम्हाला ग्रेव्ही नको असेल तर या स्टेजला तुम्ही गॅस बंद करू शकता. जर सुकी भाजी हवी असेल तर या स्टेजला गॅस बंद करून सुकी भाजी जी आहे ती तुमची रेडी आहे. तर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं पाणी ॲड करा आणि ते पाणी जे आहे ते थोडंसं आटवून घ्यायचं आहे तुम्हाला. तर आता मी इथे 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि झाकून 10 मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी जी आहे गरे फणसाची बियांची भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर मी इथे टाकलेली आहे. तर खूप छान अशी ही भाजी झाली होती. माझ्या नवऱ्याला तर ही भाजी खूपच आवडली. तर 1 हफ्त्यामध्ये ही भाजी जी आहे मी 2दा बनवली आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली ते. तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा इंटरेस्टिंग रेसिपीसोबत.